पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ससून रुग्णालयातील ब्लडचा फेरफार केल्याप्रकरणी अजय तावरे ससूनचे डॉक्टर आणि त्यांच्यासह अजून एक डॉक्टर जे आहेत ते सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत। मात्र अजय तावरेंचे अजून काही कारनामे जे आहेत ते आता समोर येत आहेत। माझ्यासोबत शिरूरचे कुटुंब आहे शेख आणि मुलानी यांच्या बाबतीत ही खरं तर 2018ला एक घटना घडली दुर्दैवी आणि त्याच्यात अजय तावरे जे आहेत ते त्यांनी त्या प्रकारे चुकीचा अहवाल दिला असा यांचा आरोप आहे। नेमका काय आरोप आहे आणि त्यांनी काय केलं आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही दोघं कोण आहात आणि तुमचा काय या संदर्भात हे सांगा। मी समद मुलानी मयत झालेलीचा मी भाऊ आहे। 2018 साली या बीसी हॉस्पिटल मध्ये माझी बहीण प्रसूतीसाठी ॲडमिट होती। नॉर्मल डिलिव्हरी झाली, त्याच्यानंतर रक्तस्राव चालू झाला। रक्तस्राव 3 तास माझी बहीण त्या हॉस्पिटलमध्ये तडफडत होती। रक्त उपलब्ध करायला पाहिजे होतं, त्या डॉक्टरनी ठेवलं नव्हतं। आम्ही विचारणा केली असता त्यांचं हे म्हणणं होतं की शिरूरमध्ये उपलब्ध नाही आहे ते रक्त। त्याच्यानंतर हे पेशंट पुण्याला हलवण्यात येईल, परंतु पुण्याला आणताना ते पेशंट मृत्युमुखी पडलं। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला गेलो, तर ते म्हणले की हे जे डॉक्युमेंट आहे आम्हाला ससूनला पाठवावं लागेल। त्यांनी ते डॉक्युमेंट ससूनला पाठवलं, त्याचा अहवाल मागितला। त्यावेळेस हे अजय तावरे जे आता अटक आहेत ते अधीक्षक या पदावर होते, त्यांनी असा रिपोर्ट पाठवला की रक्त उपलब्ध नसल्यामुळे ह्या पेशंटचा मृत्यू झाला। परंतु जे डॉक्टर मदनबाई धारीवाल हॉस्पिटल यांनी क्लिअर दिलं की आमच्याकडे रक्त उपलब्ध होतं, परंतु ह्या डॉक्टरने याच्याबद्दल आम्हाला विचारणा केली नाही। तर आमचं म्हणणं असं आहे की ह्या डॉक्टर भिसे सारख्यांना, असंख्य डॉक्टरांना हा अजय तावरे इथून मदत करतोय आणि असंख्य जीवांना याच्यामुळं मृत्युमुखी पडतात। अनेक कुटुंब ह्या अजय तावरेमुळे उद्ध्वस्त झाली। तर आमची नम्र विनंती आहे, आमचं हे प्रकरण न्यायालयीन चालू आहे। माननीय पालकमंत्री अजितदादा आणि गृहमंत्री फडणवीस साहेब यांना आमची नम्र विनंती आहे की ह्या अजय तावरेचा सखोल चौकशी होऊन त्याला योग्य ती याच्यावर कारवाई व्हावी। तुम्ही कोण आहात त्यांचे आणि सध्या तुमची न्यायालयीन लढा बी सुरू आहे या संदर्भात? मी मयत रेहाना मुलानीचा पती अहमद शेख, रेहाना शेखचा पती आहे। ऑगस्टमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। त्या घटनेसाठी कारणीभूत डॉक्टर भिसे हे असताना देखील त्याला फक्त आणि फक्त या तावरेच्या एका रिपोर्टमुळे त्याच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही। आमचा न्यायालयीन लढा चालू आहे, परंतु या डॉक्टरला जो अभय मिळतो या तावरेसारख्या त्यांचा वरदहस असल्यामुळे ते मोकार आता सध्या बाहेर फिरत आहे। त्यांचं हॉस्पिटल चालू आहे, त्या हॉस्पिटलमध्ये परत अशा 1-2 केसेस घडल्या आहेत। जसे की माझ्या पत्नीचं प्रसूती दरम्यान मृत्यू झाला, तशा त्यानंतरही 2-3 केस झाल्या। पैशाचं आम्ही दाखवून गोरगरिबाचं तोंड दाबून त्यांनी हे मॅटर क्लोज केलेलं आहे। परंतु आता आम्हाला थोडीशी आशा पल्लवी झाली आहे की या केसमध्ये ते आता अजय तावरे पोलिसाच्या ताब्यात आहेत आणि हे आमच्याकडे जे पुरावे आहेत हे पुरावे आम्ही प्रसारमाध्यमातून आपणास दाखवलेले आहेत। याच्यामुळे कदाचित थोडे का होईना पण आमच्या मनात शांती होईल की आम्हाला न्याय मिळेल। तुमचा प्रकार कुठे घडला होता? शिरूर? हा प्रकार शिरूरमध्ये बीसी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी घडला। तिथून त्या रात्री जे प्रकार घडला प्रत्यक्ष आम्ही होतो। फक्त आणि फक्त ब्लड अवेलेबल न केल्यामुळे मृत्यूस कारणीभूत हे डॉक्टर ठरले आहेत आणि त्यांनी सरळ रिपोर्टमध्ये फेरफार करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यांच्या एका ह्याच्या चुकीमुळे माझं कुटुंब, माझ्या मुलांचं छत्र हे हरवलेलं आहे आणि याच्यामुळे आम्ही आता भयंकर असा आम्हाला आहे ना त्रास होत आहे। त्यासाठी आम्ही न्याय मिळावा यासाठीच आम्ही आपल्यासमोर आलो। नक्कीच आपण पाहतोय की अजय तावरेंनी असे अनेक प्रकरणं जे आहेत ती केले असल्याचा संशय आता व्यक्त केला जातो। एक नवीन प्रकरणं अजय तावरेंची समोर येत आहेत। त्यातलंच हे मुलानी आणि शेख कुटुंबे आहे ज्या अजय तावरेंनी यांच्या रिपोर्टमध्ये पण फेरफार केला आणि चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप जो आहे तो शेख आणि मुलानी कुटुंबाने केला आहे। कॅमेरामन किरणसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।